महाराष्ट्रातल्या विजयानंतर आम्ही जल्लोष करत बसलो नाही, आम्ही कामाला लागलो. काँग्रेस मात्र पराभवाचं आत्मचिंतन करण्याऐवजी कारण शोधते. पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला टोला. कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरे सेनेचे 11 पैकी 4 नगरसेवक नॉट रिचेबल. कोकण भवनात गट स्थापनेसाठी 7 नगरसेवकांचीच उपस्थिती. ठाकरे सेनेचे 4 नगरसेवक गेले कुठे? सस्पेन्स कायम. भाजप नगरसेवक गळाला लावेल याची शिवसेनेला भीती, म्हणूनच नगरसेवकांची कागदपत्र आधीच जमा करून घेतली. शिवसेनेच्या हॉटेल डिप्लोमसीवर ठाकरे सेनेचे प्रवक्ते अखिल चित्रे यांचं वक्तव्य. शिंदे आणि अजित पवारांचा गेम भाजपच करणार. अजून मोठे गेम होणार आहेत, काही दिवस वाट पहा. काँग्रेस नेते नाना पटोलेंचं वक्तव्य चर्चेत. चंद्रपूरच्या महापौर पदावरनं दावे प्रतिदावे सुरूच. महापौर पदावरून काँग्रेसमध्ये दुफळी. चंद्रपूरचा पुढचा महापौर कोणाचा? काँग्रेस भाजपमध्ये रस्सीखेच सुरू. ईव्हीएमवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या. नाना पटोलेंचं वक्तव्य. संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचाय. 5 वर्षांनी इथला प्रत्येक विजयी उमेदवार एमआयएमचा असेल. सेहर शेखनं जितेंद्र आव्हाडांना ललकारलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजप शिवसेनेची युती. भाजप कार्यकर्त्यांना पटेना. वैजापुरात स्वबळावर लढा. भाजप कार्यकर्त्यांची मागणी. कार्यकर्त्यांचा अतुल सावेंच्या गाडीला घेराव. नितीन नवीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष. दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत भाजपची अधिकृत घोषणा. पालघरमधनं निघालेल्या माकपच्या लॉंग मार्चचा आजचा दुसरा दिवस. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार. मागण्या पूर्ण न झाल्यास मोर्चा मंत्रालयापर्यंत नेण्याचा इशारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.